विजय बुरुज हे भक्कम बुरुज आहेत. इथून छोटीशीच अशी पायवाट आहे, ती तशीच अशी महादरवाजाला जाते. महादरवाजाजवळ गोमुखासारखा हे आकार केलेला आहे की जेणेकरून जरी शत्रूने जर आपल्या दरवाजावरती हल्ला केला किंवा पहिले लोक काय करायचे, हत्तीवरती मोठे मोठे हे घ्यायचे, मोठी हातारे घ्यायचे आणि ते दरवाजावरती मारायचे. तर गोमुख असेल तर त्याच्यावरती त्या मोठ्या दरवाजावरती मारता येणार नाहीत, म्हणून तर असं गोमुख प्रमाणे इथं महादरवाजाजवळ केलेलं. त्याचप्रमाणे हा आहे तो हिरकणी बुरुज. हिरकणी बुरुज, हिरकणी जेव्हा एकदा दूध घालायला आली पण उशीर झाल्यामुळं महादरवाजा बंद झाला. तेव्हा नियम होता की शिवरायांनी नियमच केला होता की 7 नंतर संध्याकाळ झाल्यानंतर कोणीही दरवाजा कोणासाठी दरवाजा उतरून जाऊ शकत नाही. मग तिचं लहान बाळ घरी असल्यामुळं त्या लहान बाळाच्या प्रेमापोटी तिनं हा बुरुज आहे हा उतरून ती खाली गेली. आणि जेव्हा शिवरायांना कळालं की हा एवढा कठीण बुरुज आहे, हा हिरकणीनं पार केला, तर तेव्हा त्यांनी तिला बोलवून तिचा सत्कार वगैरे केला. त्याचप्रमाणे तो आहे तो टकमक टोक. तिथं पहिल्या काळात जो गुन्हा केला जाईल त्याला तिथं घेऊन जात आणि पोत्यामध्ये भरून वरून टाकले जाईल. शिवरायांच्या काळात असं कधीही घडलं नाही, पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच जणांना तिथं शिक्षा केली होती. त्याचप्रमाणे तो आहे कडेकोट म्हटलं जाईल. हा आहे तो गंगासागर तळ. शिवरायांचा राज्याभिषेक देखील याच किल्ल्यावरती झाला. आणि राज्याभिषेकाला जेव्हा 5 नद्यांचे पाणी आणलेलं होतं, ते पाणी नंतर ह्या तलावामध्ये ओतलं गेलं आणि हे पाणी पुन्हा पिण्यासाठी ठेवलं गेलं. त्याचप्रमाणे ही बाजारपेठ भरत होती. त्याचप्रमाणे ही आई शिवाई शिरकाई देवी मंदिर. शिरकाई देवीचं मंदिर नाव का पडलं तर शिरकाई देवी ही शिरक्यांची देवी म्हणून या देवीचं नाव शिरकाई देवी पडलं. त्याचप्रमाणे हा आहे नगारखाना. इथं नगारखाना होता. हा आहे ते कुस्तीचं मैदान की तिथं कुस्ती वगैरे घेतले. त्याचप्रमाणे हा होळीचा माळ. होळीच्या माळामध्ये देखील काय केलं जायचं की त्या काळामध्ये होळी घेतली जायची आणि होळीमध्ये जो नारळ काढेल त्याला शिवराय काय करायचे, सोन्याचा कडा म्हणून बक्षीस द्यायचे. त्याचप्रमाणे हा आहे तो हत्ती तलाव जेव्हा एकदा इंग्रज अधिकारी आले होते आणि त्यांनी पाहिलं की एवढी छोटी वाट असून या गडावरती चढता येत नाही, मग एवढे मोठे हत्तीवरती कसे आले. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवरायांनी दूरदृष्टी ठेवून लहान असतानाच हत्तीवरती आणले ह्याच्यातून पालखीतून आणि त्यांचं जोपासना केली आणि ते युद्धासाठी सज्ज केले. अशा प्रकारे हा हत्ती तलाव की तिथं हत्तीसाठी ते पाणी पिण्यासाठी जागा आहे. त्याचप्रमाणे हा पूर्ण वाडा आहे, गड आहे, तो हिरो जिंदलकरांनी बांधला. पण शिवरायांनी दिलेल्या त्या पैशामध्ये त्यांचा तो झाला नाही. पण त्यांनी काय केलं, त्यांची सगळी संपत्ती वगैरे सगळी विकली, घरदार वगैरे सगळं विकलं आणि ते काय केलं, त्यांनी हा वाडा पूर्ण किल्ला आहे तो तयार केला. आणि शिवरायांनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढं सगळं छान केलं, एवढा छान बुरुज हा गड तयार केला, मग तुम्हाला काय द्यावं. तर तेव्हा ते म्हटले मला काहीही नको, मला फक्त काय हवंय की ह्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी पहिली जी पायरी आहे तिथं माझं नाव असू दे. पण त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं नाही तिथं. त्यांनी काय केलं, सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर, मी नेहमी तुमच्या सेवेशी तत्पर राहीन असं तिथं त्यांनी लिहिलं. त्याचप्रमाणे ही श्री समाधी आहे आणि इथं 350 प्रकारची घरं या किल्ल्यावरती देखील आहेत. हा वाघ्या समाधी म्हणजे तो कुत्रा होता, म्हणजे तशी एक आख्यायिका आहे की तो शिवरायांचा होता, पण तसं नाहीये ती, म्हणजे असं सांगितलं जातं की तिथं पहिला जेव्हा शिवरायांची समाधी बांधायचं चाललं होतं तिथं अष्टभुजाकृती चौखडा बांधला होता, पण ती बांधली गेली नव्हती. पण महात्मा फुलेंनी ती 1870 साली ती बांधली, पण तेव्हा तर पुरेसा निधी नव्हता. मग तेव्हा त्यांनी काय ठरवलं की आपण जर इंग्रजांना थोडंसं, ती एक राणी होती, राणीचं एक म्हणजे एक कुत्रा होता, त्याचं टायगर नाव होतं. मग त्या टायगर नावाच्या कुत्र्याला जर आपण ही समाधी बांधली तर आपल्याला त्याच्याकडून पैसे मिळतील, या हेतूने त्यांनी ती समाधी बांधली. पण टायगरला या नावाला इथं आपल्या देशात हे देणार नाहीत म्हणून त्याचं नाव पुन्हा वाघ्या ठेवण्यात आलं. धन्यवाद. छत्रपती शिवाजी.